हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड यू आर वॉचिंग द मंगेश देवकर क्लास. आजचा क्लास आपण डिवायडिंग पॉवर्स विथ द सेम बेस या टॉपिकने स्टार्ट करतोय. तर फर्स्ट एक्झाम्पल 3⁻7 डिवायडेड बाय 3⁻4. सो सेम बेस मीन्स हिअर 3 इज सेम, ओके, अँड एक्सपोनेंट्स आर डिफरंट. सो लेट स्टार्ट. हे एक्झाम्पल आपण 3⁻7 अपॉन 3⁻4 असं पण लिहू शकतो. आता 3⁻7 म्हणजे काय, तर मल्टिप्लिकेशन ऑफ 3 7 टाइम्स. 3 इंटू 3 इंटू 3 4 5 6 7 आणि डिनॉमिनेटर मध्ये 3⁻4 मीन्स 3 चं मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स 1 2 3 4. ओके, याच्यानंतर आपण कॅन्सल करणार आहोत न्यूमरेटरचे 3 आणि डिनॉमिनेटरचे 3. सो कॅन्सल थर्ड फोर्थ. 4 जे 3 आहेत ते कॅन्सल झालेले आहेत आणि रिमेनिंग आपण एक्सप्रेशन लिहूया 3 इंटू 3 इंटू 3. सो हे मल्टिप्लिकेशन 3च आहे 3 टाइम्स. सो आपण काय लिहिणार आहे याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये 3⁻3 हे याचा आन्सर आलेला आहे. पण आपल्याला आता लॉ लिहायचा आहे. मीन्स या ऑब्झर्वेशन वरून जर आपण डायरेक्ट सॉल्व्ह केलं तर काय येते आन्सर 3⁻7 डिवायडेड बाय 3⁻4. डायरेक्ट मीन्स आपण इथे एक्सपोनंटचं सबट्रॅक्शन करणार आहोत. 3⁻7 मायनस 4. सो दिस इज 3⁻7 मायनस 4 इज 3. सो आन्सर इज सेम. दोन्ही केसमध्ये आन्सर सेम येत आहे. तर या ऑब्झर्वेशन वरून आपण लॉ स्टेट करत असतो. तर हे झालं एक एक्झाम्पल. असं प्रत्येक एक्झाम्पल मध्ये घडतं. तर एक एक्झाम्पल बघितलं, अजून एक बघूया आणि त्यानंतर आपण एक लॉ डिफाईन करूया. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज a⁴ डिवायडेड बाय a⁴. इथे नंबर फॉर्मॅट मध्ये आहे पर्टिक्युलर एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल आहे ते जनरल मॅथ्स लेटर्स मध्ये आहे. ओके, तर हे एक्झाम्पल आपण असं लिहू शकतो a⁴ डिवायडेड बाय a⁴. नाव a⁴ मीन्स a चं मल्टिप्लिकेशन आपण 4 टाइम्स a इंटू a इंटू a इंटू a अपॉन a² मीन्स a इंटू a सिम्पली 2 टाइम्स. नाव 2 a's आपण कॅन्सल करणार आहोत विथ दिस a अँड सेकंड a. नाव रिमेनिंग पार्ट इज a इंटू a. सो a इंटू a म्हणजे परत आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिणार आहे त्याचा a². पण डायरेक्ट जर सॉल्व्ह केलं मीन्स एक्सपोनेंट सबट्रॅक्ट करून सॉल्व्ह केलं तर तेच आन्सर येत आहे का. a⁴ डिवायडेड बाय a² इज इक्वल टू a⁴ मायनस 2. फर्स्ट एक्सपोनेंट मायनस सेकंड एक्सपोनेंट अँड आन्सर इज a⁴ मीन्स a². सो आन्सर इज सेम इन बोथ द एक्झाम्पल. आपल्याला काय भेटलंय, जर आपण एक्सपोनेंट्सचं जर सबट्रॅक्शन केलं बेस सेम असताना, जर पॉवरची डिव्हिजन असेल आणि बेस सेम असेल तर जस्ट एक्सपोनेंटचं सबट्रॅक्शन जरी केलं तरी आन्सर आपल्याला रिक्वायर्ड आन्सर भेटतं. सो सेकंड लॉ जो आहे लॉ ऑफ एक्सपोनेंट तो काय येतो तर a⁻m डिवायडेड बाय a⁻n इक्वल टू a⁻m मायनस n. तर इथे ए हा जनरल नोटेशन आहे. एच्या जागी आपण कोणताही नंबर किंवा लेटर लिहू शकतो आणि डायरेक्ट आपण एक्सपोनेंटची सबट्रॅक्शन करू शकतो. आता 7th स्टँडर्ड मध्ये हा लॉ वरती रेस्ट्रिक्शन काय आहे तर m आणि n हे होल नंबर्स आहेत अँड m इज ग्रेटर दॅन n म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर येतं की m 5 असेल आणि n 3 असेल. ओके, m इज 5 अँड n इज 3. So 5 minus 3 you can easily subtract in 7th standard, but there are some difficult example in 8th standard. Means m can be 3 and n can be 5, means 3 minus 5. 8th standard मध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. 7 मध्ये थोडंसं इझी आहे. तर असा हा लॉ आहे. फर्स्ट सेकंड लॉ a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m मायनस n. लेट्स सी नेक्स्ट लॉ. Second one is taking power of a power means given number is a power. ब्रॅकेट मध्ये एक पॉवर नंबर आहे आणि त्याची आपण परत पॉवर घेतोय. तर ऍक्च्युअल आपण एखाद्या नंबरच्या रेस टू जर 2 असेल तर त्या सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स. तर त्या लॉजिकने आपण हे सॉल्व्ह करूया. तर 2⁻³ इंटू
2 raised to 3 means 2 raised to 3 चा square. Now 2 raised to 3 into 2 raised to 3, we have first law that a raised to m into a raised to n equal to a raised to m plus n. हा आपला फर्स्ट लॉ झालेला आहे, त्याच्यामुळे हा लॉ आपण इथे वापरू शकतो. बेस इज सेम. सी, बेस इज 2. एक्सपोनंट मे बी सेम, मे नॉट बी सेम. इथे एक्सपोनंट सेम आहेत, नो वरीज. एक्सपोनंट सेम पण असू शकतात, बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू यूज दिस लॉ, बेस मस्ट बी सेम. एक्सपोनंट सेम असतील नसतील चालेल, बट बेस सेम पाहिजे जर हा लॉ यूज करायचा असेल. तर इथे बेस सेम आहे, तर डायरेक्ट 2 raised to m plus n, दॅट इज 2 raised to 6. तर हे याचं आन्सर आलेलं आहे. ओके, आता हे जर मी वेगळ्या पद्धतीने सोडवलं, म्हणजे डायरेक्ट कसं सोडवायचं याला, तर 2 raised to 3 into 2 अशा पद्धतीने सोडवलं. 2 ची जी एक्सपोनंट आहे आणि ब्रॅकेटचा एक्सपोनंट त्याचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तर मला काय भेटतंय, 2 raised to 3 2 जार 6. सेम आन्सर आपल्याला भेटतंय. सो या मेथडने करण्यापेक्षा या मेथडने जर केलं तरी पण सेम आन्सर येते. म्हणजे याच्यातून येणारा जो लॉ ऑफ एक्सपोनंट आहे तर तो असा आहे की a raised to m and again bracket raised to n is equal to a raised to m into n. a is for number or any letter आपण घेऊ शकतो. जर असं तुम्हाला एक्झाम्पल आलेलं असेल, a च्या जागी एक नंबर आहे, m च्या जागी सुद्धा एक नंबर आहे, n च्या जागी एक नंबर आहे, तर a raised to m bracket raised to n त्याचा फॉर्म्युला आहे a raised to m into n. सेम थिंग आपण केलंय इथे, हे जनरल सॉल्व केलंय आणि हा फॉर्म्युला यूज करून सुद्धा तेच आन्सर येते. त्याच्यामुळे हा एक नेक्स्ट लॉ आपण यूज करू शकतो एक्झाम्पल सॉल्व करताना. दिस विल हेल्प अस. लेट्स सी नेक्स्ट लॉ. Next law is multiplying powers with the same exponent. Now exponents are same. इथे एक्सपोनंट आहे 4 आणि बेसेस आहेत a आणि b. तर a raised to 4 म्हणजे काय, तर a into a 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन येणार आहे a चं, आणि b raised to 4 सेम b into b into b. ओके, बट आता सेम एक्सप्रेशन फॉर नेक्स्ट लॉ आपण हे ऍडजस्टमेंट करू शकतो ॲज a into b into a into b. 1a आपण इकडून घेतोय आणि 1b इकडून घेतोय. ओके, कंबाईन करतोय आपण, एक a आणि एक b. तर एक्सपोनंट सेम असल्या कारणाने प्रत्येक a साठी एक b आपल्याला भेटणार आहे, कारण एक्सपोनंट सेम आहे. इकडे 4a असतील तर इकडे 4b's आहेत. प्रत्येक a साठी प्रत्येक b आहे, त्याच्यामुळे आपण हे कॉम्बिनेशन करू शकतो, a into b and a into b. 4 टाइम्स आहे, सो 1 2 3 4. सो फायनल आन्सर a into b चं मल्टिप्लिकेशन किती टाइम्स आलंय, 4 टाइम्स. सो a into b raised to 4. आता व्हेरिएबल्स मध्ये मल्टिप्लिकेशन साइन असेल तर आपण तो रिमूव्ह पण करू शकतो, म्हणजे डायरेक्टली ab raised to 4 असं पण लिहू शकतो. बट या ऑब्झर्वेशन मधून आपल्याला लॉ कोणता भेटतो ते आपण इथे डिस्कस करूया. तर इन जनरल लॉ आहे a raised to m into b raised to m and the answer is a into b raised to m. See this example. या एक्झाम्पल मधून तुम्हाला क्लिअर होईल की a raised to m, m मीन्स इथे 4 आहे आणि b raised to 4. ओके, m is 4. सो फायनल आन्सर आपल्याला भेटलंय की a into b raised to 4. सो इथे सुद्धा आपण तेच केलंय, एक्सपोनंट सेम असतील तर a into b बेसिसचं मल्टिप्लिकेशन अँड एक्सपोनंट दॅट सेम एक्सपोनंट m जो आहे तो इथे वरती येणार आहे. हे बघा, बेसिसचं मल्टिप्लिकेशन आणि एक्सपोनंट जो सेम होता तो ब्रॅकेटच्या वरती राहणार आहे. सेम थिंग a into b आणि एक्सपोनंट m आहे, सो a into b raised to m. सो a raised to m into b raised to m equal to a into b bracket raised to m. Okay, let's see next law. Next law is dividing powers with the same exponents. Now exponents are same and we are dividing. Okay, dividing powers. These are the power. A cube is called power number. B cube
complete number b cube is called power number. So dividing powers with the same exponent. Exponent इथे 3 आहे आणि सिम्पली a raised to 3 means a आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार आहे. a into a upon b cube means b into b. b चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स करणार आहोत आपण. ओके, आता जसं आपण सेम लास्ट लॉ मध्ये कंबाईन केला ए आणि बी, एक्सपोनंट सेम असल्यामुळे प्रत्येक ए साठी एक बी आहे, सो आपण कंबाईन करू शकतो. आणि इथे डिव्हिजन आहे, तिकडे मल्टिप्लिकेशन होतं, तर डिव्हिजन वाईज कंबाईन करूया. ए अपॉन बी इंटू नेक्स्ट ए अपॉन बी अँड लास्ट थर्ड ए अपॉन बी. ए अपॉन बी, ए अपॉन बी, ए अपॉन बी 3 टाइम्स आपल्याला भेटलंय. सेम नंबर मल्टिप्लिकेशन इज देअर 3 टाइम्स. सो ए अपॉन बी रेस टू किती येणार आहे 3 टाइम्स असल्यामुळे ए अपॉन बी रेस टू 3. तर हे याचं आन्सर आहे. तर याच्यातून कोणता लॉ आपल्याला भेटतो, तर असे खूप सारे एक्झाम्पल, आता एकच बघतोय आपण इथे एक्झाम्पल, पण हे खूप सारे एक्झाम्पल साठी ट्रू आहे. त्याच्यातून मॅथ्स मध्ये रिझल्ट जनरलाइज होतो, म्हणजे एक जनरल वे मध्ये आपण लिहिणार आहोत. इथे ए आणि बी वापरले आपण, इथे नंबर्स पण वापरू शकत होतो. तर फॉर्म्युला काय येतो, आता आपल्याकडे काय लॉ असतो, ए अपॉन बी रेस टू एम. तर इथे नंबरच्या जागी आपण लेटर घेतलं, आपण जनरलाइज करतोय रिझल्ट, की हे खूप सारे एक्झाम्पल साठी ट्रू असतं आणि त्यानंतर मग रिझल्ट जनरलाइज होतो मॅथ्स मध्ये. तर ए अपॉन बी रेस टू एम, तर या ऑब्झर्वेशन वरून आपल्याला काय समजतंय, सॉरी राईट साइड लिहिली मी, a raised to m upon b raised to m. So a raised to 3 here and b raised to 3. So फायनल आपल्याला काय भेटतंय, a upon b बेसेसचं डिव्हिजन आणि जो काही एक्सपोनंट सेम आहे तो रेस टू मध्ये येणार आहे. हे बघा, बेसेस आहेत a आणि b आणि सेम एक्सपोनंट जो आहे 3. ओके, तर बेसेसचं डिव्हिजन झालंय आणि एक्सपोनंट 3 आहे. तर इथे सेम बेसिसचं डिव्हिजन होणार आहे आणि एक्सपोनंट जो सेम आहे m, तो आपण ब्रॅकेटच्या रेस टू लिहिणार आहोत. तर हे सारे लॉ आहेत. आय होप यू अंडरस्टूड these laws. This one is the last law. Summary of part 1 and part 2. 7 फॉर्म्युलाज आपण बघितलेले आहेत. फर्स्ट a raised to m into a raised to n equal to a raised to m plus n, a raised to 0 equal to 1, a raised to minus m equal to 1 upon a raised to m, a raised to m divided by a raised to n equal to a raised to m minus n, a raised to m bracket raised to n equal to a raised to m into n, a raised to m into b raised to m is a into b raised to m, and a raised to m divided by a b raised to m is a by b raised to m. तर हा होमवर्क आहे. यू कॅन कमेंट these answers in the comment box. I hope you understood. If you have any queries, you can comment in the comment box. Thank you.